सिंहगड पॅकर्स या संघाकडून घेऊन आला तो बोरगा गावचे सुपुत्र तेज तराळ गोलंदाज राईट आर्म गोलंदाज. संकेत वाडकर पहिला वैयक्तिक आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन आला तो सिंहगड पॅकर्स या संघाकडून. मागच्या मॅच मध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. या सामन्यामध्ये पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पश्चिम भागाचा खेळाडू संकेत वाडकर. स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण पाहतोय आशु मांढरे आणि नॉन स्ट्राईकला आपण खेळताना पाहतोय प्रमोद गायकवाड. दोन्ही उत्कृष्ट फलंदाज. वाई टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 ग्रुप बी मधील आपण सामने पाहतोय. या सामन्यातील हा बी मधील तिसरा सामना आपण पाहतोय सिंहगड पॅकर्स वर्सेस पुरंदर फायटर्स. पहिलं षटक घेऊन आला तो संकेत वाडकर राईट हॅम गोलंदाज टू राईट हॅम बॅट्समन आशु मांढरे. पहिला चेंडू प्रगतीपथावरती पाहतोय. पहिला चेंडू आणि तेज तरार खूप सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. दोन्ही पश्चिम भागातील खेळाडू एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. आशु मांढरे वर्सेस संकेत वाडकर. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचे किती धाव मिळतात. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषेपार येतोय. या मॅच मधील पहिला चौकार आशु मांढरे याच्या बॅट मधून. धाव संख्येचा गणेश श्री गणेश झाला 4 धावांनी. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला थोडेसे फेरबदल पाहायला मिळत आहेत. नक्कीच पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर घेतला जातोय आशु मांढरे याच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला होता परंतु त्यानंतर कमबॅक करतोय तो फलंदाज. परंतु यानंतर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते संकेत वाडकर. मागच्या मॅच मध्ये देखील खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये तो देखील खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू त्याच टप्प्यावरती परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. धाव संख्येत 1 ने वाढ होते. धाव फलकावर धावा लागतात त्या 5. खूप चांगली सुरुवात दोन्ही संघासाठी पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक आहे परंतु खूप चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू तो चेंडू देखील जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. धाव संख्येत 1 ने वाढ होते. धाव फलकावर धावा लागतात 6. नक्कीच चौकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती परंतु त्यानंतर कमबॅक केलं जातंय संकेत कडून. आणि हा देखील नक्कीच चेंडू चांगला होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव मिळेल. षटक समाप्तीचा इशारा येतो अंपायरचा. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेचे पहिले षटक संपले. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 7. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात त्या संकेतने. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेची. यानंतर पाहायचं पॉवर प्लेचं दुसरं षटक कोण घेऊन येतोय सिंहगड पॅकर्स या संघाकडून. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या मैदानामध्ये. खूप सुंदर असं मैदान. नवीन गोलंदाजी मार्गवरती आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू आपण पाहतोय विश्वनाथ दानवले. राईट हॅम गोलंदाज. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो सिंहगड पॅकर्स या संघाकडून. पाहायचंय फलंदाजी मार्कवरती प्रमोद अण्णा गायकवाड आयकॉन कॅटेगरी दुसरा खेळाडू परंतु पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑफ वरती परंतु गोलंदाज कुठेतरी यशस्वी ठरतोय.
निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतो. खूप सुंदर अशी गोलंदाजी या संघाकडून आपल्याला मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली, या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू तो देखील पाहायचं की धाव मिळतात. डिक्लेअर झोन मध्ये जातोय का पाहायचं. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळेल. पुरंदर फायटर या संघाला कुठेतरी फाईट करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती, परंतु खूप सुंदर अशी गोलंदाजी. कुठेतरी धावा आपल्याला रोखताना पाहायला मिळतात गोलंदाज. शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता, पाहायचं किती धावा मिळतात. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक येतोय राजेश जवळकर. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. धाव मिळतात पाहायचं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. नक्कीच हा 4 धावा असू शकल्या असत्या परंतु आउटफील्ड कुठेतरी स्लो आहे. 2 धावा कुठेतरी कमी पडतील पुरंदर फायटर या संघासाठी. फटका खूप चांगला होता परंतु गोलंदाजी मार्कवरती आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू आपण पाहतोय विश्वनाथ दानवले. पुढचा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी. गौरव सोनस यांना विनंती आहे, पवलिन मध्ये आपल्याला कॉल आलेला आहे. गौरव सोनस गाडी चावी घेऊन यावे. आणि पहिली विकेट पाहायला मिळते सिंहगड पॅकेट्स कडून. पुरंदर फायटरला पहिला धक्का बसतोय. आशु मांढरे याच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन होत आहे. बॅक टू पवेलियन परतावं लागेल आशु मांढरेला. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी गोलंदाजाने जखून ठेवलं होतं आणि विकेट मिळवण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज विश्वनाथ दानवले. आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू सिंहगड पॅकर्स कडून खेळताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 11. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या संकेत वाडकरने. त्यानंतर षटक घेऊन आला तो विश्वनाथ दानवले. पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं त्या फायटर या संघाला. धाव संख्या देखील वाढते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15. खूप सुंदर असं षटक पाहायला मिळतात आपल्याला या संघाकडून. नक्कीच संघ मालकाने जी जबाबदारी ठेवली आहे कर्णधारावरती आणि कर्णधाराने त्याची गोलंदाजावरती जबाबदारी ठेवली, त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत गोलंदाज. आणि हा चेंडू जे जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव मिळेल. ग्राउंड वरती कुठेतरी मर्यादा आहे, त्या मर्यादेचा फायदा गोलंदाजाकडून पुरेपूर उठवला जातोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. दत्ता शिंदे अक्षय शेमलाकरला कुठेतरी हात खोलावे लागतील. धावांचा पाऊस पाडावा लागेल. पुढचा चेंडू वाईट स्वरूपाचा येतोय. अंपायरचा वाईटचा इशारा येतोय. हा देखील चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि धाव फलकावरती 1 ने धाव वाढते. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 19. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या
धाव फलकावरती धाव लागला तर 20. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो पश्चिम भागातील आयकॉन खेळाडू. मुंबईमध्ये खेळत असताना खूप सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते. तो गोलंदाज आज आपल्याला वाई शहरामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विश्वनाथ दानवले राईट आर्म गोलंदाज. परंतु फलंदाजी मार्गवरती पूर्व भागातील खूप आयकॉन कॅटेगरीतील खेळाडू अक्षय. पहिला चेंडू खेळून काढला पण पाहायचं की धाव मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फंबलिंग होत आहे परंतु त्याचा धाव संख्येत 1 ने वाढ होती. धाव फलकावरती धाव लागतात त्या. नक्कीच मागच्या षटकामध्ये देखील मागच्या मॅचमध्ये देखील या संघाने खूप चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु पुरंदर फायटर या संघाला धावा बनवाव्या लागतील. धावाचा पाऊस पाडावा लागेल. खूप सुंदर असा झेल पाहायला मिळतो आपल्याला. बाउंड्रीवरती मनोज मांढरे खूप सुंदर असा झेल घेतला आणि विकेटचं पतन होतंय. पसरणीचा खेळाडू बाद होतोय प्रमोद गायकवाड आणि पसरणीच्या खेळाडून झेल घेतलाय. जे खेळाडू एकासोबत खेळतात ते एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. लीग मॅचेस वाई टेनिस प्रीमियर लीग 2025. नवीन फलंदाजी मार्कवरती अमोल सावंत सर आपण पाहतोय परंतु खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सिंहगड पॅकर्स कडून चकडून ठेवलं जातंय पुरंदर वॉरियर्स संघाला. पहिला चेंडू खेळून काढलाय. पाहायचे जातोय का षटकार. चेंडू गेलाय सीमा रेषेपार. येतोय पहिला या मॅच मधील षटकार. पहिल्या चेंडूवरती चेंडू फेकून दिला सीमा रेषेपार. येतोय खणखणीत षटकार. धाव फलकात धाव वाढतात 6 धावेने. धाव फलकावरती धाव लागल्यात त्या 27. नक्कीच अशा प्रकारची फलंदाजीची गरज आहे ती पुरंदर फायटर या संघाला. पहिलाच पुढचा चेंडू देखील जातोय सीमारेषे पार. 2 चेंडू आणि 2 खणखणीत प्रहार पाहायला मिळतात. विश्वनाथ दानवले याच्यावरती 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळतात. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु अंपायरचा येतोय वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते. विश्वनाथ दानवेला ऍडवाइस दिली जाते आयकॉन खेळाडूकडून सतीश सनस यांच्याकडून. पुढचा एफर्ट खूप चांगला पाहायला मिळाला परंतु संकेत वाडकर
गणेशचा एफर्ट खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धावा मिळतील. अक्षय शिरीमकरच्या बॅटमधून आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू संकेत वाडकरचा अक्षयसाठी असेल आणि खूप सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. अक्षयला कुठेतरी जखडून ठेवलंय या संघाने, परंतु नॉन स्ट्राईकला आपण पाहायला मिळतोय खूप चांगल्या प्रकारची 2 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळाले अमोल सावंत यांच्या बॅटमधून. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याची आवश्यकता आहे का पाहायचंय. पुढचा चेंडू जातोय का डिक्लेअरमध्ये पाहायचंय आणि कुठेतरी मर्यादा आहेत मैदानावरती, त्याचा फायदा घेतला जातो गोलंदाजाकडून. 2 धावा मिळतील. चेंडू चांगल्या प्रकारचा खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक येतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव घेतली जाते. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमोल सावंत यांच्याकडून. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार पाहायला मिळाले. अशा आता नवीन गोलंदाजी मार्ग करते संकेत वाडकर, परंतु अमोल सावंत शफल केलं होतं फलंदाजाने, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू होतोय. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि खूप सुंदर असा झेल. विकेटचं पतन होतं. दहा फलकावरती धावा लागल्या त्या 41. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन आला तो मनोज मांढरे. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. 10 फलकावर धावा लागल्या त्या 41. मनोज मांढरे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु नवीन फलंदाज अजयला 5 रन केले फलंदाजीसाठी मैदानामध्ये. नक्की 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल पुरंदर फायटर या संघाकडून, आणि 6 चेंडू किती धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल सिंहगड फायटर. पहिला चेंडू या स्वरूपाचा पाहायला मिळाला. खूप सुंदर चेंडू मनोज मांढरे यांच्याकडून पाहायला मिळाला, परंतु त्या चेंडूवरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. नवीन फलंदाजाला संधी दिली जाते. फलंदाजीसाठी अजयला संधी दिली जाते. पहिला चेंडू अजय फेस करतोय तो मनोज मांढरेचा. राईट आर्म फलंदाज अजय. पहिला चेंडू, परंतु चेंडू खूप चांगल्या प्रकारचा होता. 1 धाव मिळते. 1 धावाचा प्रयत्न केला जातो. पाहायचं दुसरी धाव मिळते का, परंतु एकच धाव मिळते. खूप सुंदर चेंडू पाहायला मिळतात मनोज मांढरे यांच्याकडून. नक्कीच शेवटचं अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये नक्कीच धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय पुरंदर फायटर या संघाकडून, परंतु जखडून ठेवलं जाते. कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय सिंहगड पॅकर्सच्या संघाकडून. तिसरा चेंडू होता, परंतु अक्षय शिलीमकर ज्याच्या बॅटमधून पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आपल्याला पुरंदर फायटर या संघाकडून. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल या संघाकडून, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. 3 चेंडू किती धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्की 2 चेंडू चांगले होते, परंतु त्यानंतर कमबॅक केले अक्षयने. अक्षय याच्या बॅटमधून खणखणी षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पुढचा चेंडू मनोज अक्षयसाठी. चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचं झेल होतोय का, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि झेल खूप सुंदर असा
पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. नक्कीच षटकार आला होता परंतु कमबॅक केले ते गोलंदाजाने. विकेटचं पतन होतंय. अक्षयला परतावं लागेल. अंतिम षटक पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये प्रगतीपथावरती. मनोज मांढरे पहिला चेंडू चांगला होता त्यानंतर दुसरा देखील चांगला होता परंतु त्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. परंतु षटकार आल्यानंतर संधी होती अक्षयला परंतु संधीचं सोनं करता नाही आलं परंतु संधीचं सोनं केलं ते मनोजने. खूप सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. विकेटचं पतन. शेवटचे चेंडू शिल्लक. अंतिम चेंडू शिल्लक. 2 चेंडू आणि पाहायचं किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुरंदर फायटर या संघाकडून अखलक काजी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. राईट आर्म फलंदाज परंतु खूप सुंदर असा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहायचंय किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. किती धावा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होतं का पाहायचं. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि खूप सुंदर असा झेल. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होतंय. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या पुरंदर फायटर्स या संघाच्या 49. यानंतर होणारा सामना पन्हाळा आणि सह्याद्री या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की टॉस कबॉस या मंचावर उपस्थित राहायचं आहे. यानंतर आपला टॉस केला जाईल. 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सिंहगड पॅकर्स समोर. पुरंदर फायटर या संघाने 50 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 50 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील पाहायचंय या सामन्यामध्ये. 6 षटकांचा सह्याद्री या संघाचा कर्णधार आणि पन्हाळा संघाचे कर्णधार उपस्थित आहे. दोन्ही संघामध्ये आपण टॉस करतोय. आदरणीय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण उपस्थित राहायचं आहे. 50 मागच्या मॅचमध्ये आपण खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सिंहगड पॅकर्स या संघाकडून आणि खूपच कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला. फक्त 49 धावा खर्च केल्यात. त्या 36 चेंडू आणि 49 धावा खर्च केल्यात. सह्याद्री या संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. पन्हाळा टॉस करतोय आपण. टॉस कबॉस या मंचावर आपण टॉस करतोय. चव्हाण सरांचा शुभ हस्ते वाई प्रीमियर लीग साठी आपण विशेष असं कॉइन बनवलेलं आहे. पन्हाळा पॅन्थर हा संघ टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी आपला पन्हाळा मॉन्स्टर हा संघ टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आपण जाऊयात मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये आपल्याला पुरंदर फायटर या संघाकडून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात सिंहगड पॅकर्स या संघाकडून रोहित आणि विनोद. रोहित हिटमॅन आणि विनोद आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय बंटी आणि नॉन स्ट्राइक वरती पाहायला मिळते नवीन फलंदाज विनोद. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतं आपल्याला पसरणी गावचा सुपुत्र प्रमोद गायकवाड.
प्रमोद गायकवाड पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रगतीपथावरती. पहिलं षटक मागच्या मॅचमध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रमोद याच्याकडून. पॉवर प्लेचं षटक घेऊन आला, पहिलं वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिला चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. नक्कीच 50 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजीची क्षमता पुरंदर फायटर या संघामध्ये आहे. परंतु मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी करून हा संघ देखील विजयी झालाय. सह्याद्री पॅकर्स. दुसरा चेंडू स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू येतात पॉवर प्लेच्या षटकामधील. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे, पायाचं क्षेत्ररक्षक येतो एका चेंडू खाली आणि पहिला विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु झेल सुटलाय. झेल धरणीला दान दिला जातोय आणि नक्कीच विकेट होती परंतु कुठेतरी एफर्ट कमी पडला. चांगला एफर्ट पाहायला मिळाला आपल्याला अक्षयकडून. प्रयत्न खूप चांगला होता परंतु लास्टच्या क्षणाला चेंडू कुठेतरी निसटला आणि संधी मिळाली फलंदाजाला. पुढचा चेंडू प्रमोदचा, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली पायाचा झेल होतोय का आणि दुसरा झेल सुटलेला आहे. 2 चेंडू आणि 2 झेल सुटलेले आहेत. पसरणी गावचा खेळाडू जितेंद्र गायकवाड यांच्याकडून 2 जीवदान देण्याचा प्रयत्न झालाय तो फलंदाजाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रमोदची. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. पहिलं षटक पाहतोय आपण प्रगतीपथावरती. 50 धावा बनवायच्या, 36 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सिंहगड पॅकर्स या संघासमोर. पुरंदर फायटर या संघाने खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू प्रमोदचा परंतु हा अंपायरचा येतो वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडू दंडित केले जाते गोलंदाजाला. धाव संख्येत 1 ने वाढ होते. धाव फलकावरती धावा लागतात त्या 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. पुढचा चेंडू एज लागली होती परंतु कुठेतरी एफर्ट आणि हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू होते. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 3 झेल आपल्याला पाहायला मिळाले. जीवनदान दिले जाते फलंदाजांना. पहिलं षटक आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात त्या प्रमोद गायकवाडने. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. संकेत वाडकर ज्याने पहिल्या गोलंदाजीमध्ये नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये झेल सुटले. या ओव्हरमध्ये 4 सुटलेत. धाव संख्येत 4 ने वाढ होते. धाव फलकावरती धावा लागतात त्या 9. पहिलं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सोमेश्वरवाडीचा खेळाडू बुमरा. खूप चांगली ऍक्शन पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. आयुषच्या कडून खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय अकलक काजी यांच्याकडून परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिला चेंडू देखील खूप चांगला होता परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी चुकी होतीये. त्याचा मोबदला मिळतोय तो पुरंदर फायटर या संघाला. ज्या प्रकारची स्टार्ट आपल्याला सिंहगड फायटर्स पॅकर्सच्या संघाकडून पाहायला मिळाली तशाच प्रकारची स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते पुरंदर फायटर या संघाकडून. खूप सुंदर गोलंदाजी, खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आयुष सोमेश्वर गाडी
सोमेश्वरवाडी या गावचा सितारा आयुष पुढचा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. काय गोलंदाजी, खूप सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेचे षटक आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात तशाच प्रकारची गोलंदाजी. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचं काय होतंय, जेल होतंय का, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. धाव फलकावरती एक ने वाढ होतीये. धाव संख्या होती ती 11. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजाकडून. पाहायचंय अंतिम चेंडू. आयुष काय फटका खेळला. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार. येतोय खणखणीत चौकार. नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं शेवटचं आणि त्या शेवटच्या चेंडूवरती खूप सुंदर असा चौका आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा वाढतात 4 ने. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 15. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अंतिम 4 षटक शिल्लक आहेत. 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते पुरंदर फायटर या संघाने सह्याद्री पॅकर्स या संघासमोर. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रमोद गायकवाड. खूप सुंदर षटक, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर देखील सुंदर षटक पाहायला मिळालं आयुषकडून. बंटी स्ट्राईक वरती. पहिला चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल कुठेतरी सुटला जातोय. चौथा झेल याच गोलंदाजाचा सुटला जातोय. एफर्ट गोलंदाजाकडून पुरेपूर दिले जात आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांकडून एफर्ट कुठेतरी कमी पडत आहेत. प्रमोद गायकवाड. लेफ्ट हँड फलंदाज विनोद. दुसरा चेंडू देखील या स्वरूपाचा होता, परंतु चेंडू खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला एसटीच्या पाठीमागे. एक धाव नक्कीच मिळते, परंतु खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रमोद गायकवाड यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा इशारा त्या अंपायरचा. कुठेतरी चेंडू चुकीचा पडला जातो गोलंदाजाकडून, परंतु फायदा खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. फक्त आणि फक्त 50 धावांचं 49 धावा केल्या होत्या, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. परंतु सिंहगड पॅकर्स आणि हा नक्कीच 2 धावा वाचल्या असत्या संघासाठी, परंतु हा चेंडू जातो सीमारेषेपार. येतोय चौकार. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी धाव फलकावरती धाव लागल्या त्या 23.
3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झाले ते 23 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. अंतिम 18 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. 50 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. अठरा चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत ते विजयासाठी सिंहगड पॅकर्स या संघाला. नक्कीच सिंहगड पॅकर्समध्ये आपण पाहिलं ना तर खूप चांगले फलंदाज आहेत, परंतु कुठेतरी संधी मिळत नाही आहे त्यांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आयुष. नक्कीच आयुषचं दुसरं षटक पाहतोय. पहिलं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं आणि दुसरं षटक देखील त्याच्याच खांद्यावरती जबाबदारी ठेवली जाते आयुषच्या. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी मिसफील्ड होते, परंतु बाउंड्रीवरती चेंडू अडवला जातोय. एका पसरणीच्या खेळाडूकडून मिसफील्ड झाली तर दुसऱ्या पसरणीच्या खेळाडून ती मिसफील्ड भरून काढली. खूप सुंदर असं एफर्ट पाहायला मिळतोय मैदानामध्ये आपल्याला. आयुष खूप सुंदर गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, परंतु फलंदाजीमध्ये आपल्याला कुठेतरी आणि विकेटची संधी मिळते. ती पहिलं विकेट पाहायला मिळते बंटीच्या स्वरूपामध्ये, आपल्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आयकॉन स्टार खेळाडू राजेश जवळकर आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. मागच्या मॅचमध्ये त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, या मॅचमध्ये देखील अपेक्षा आहेत. कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते राजेश जवळकर यांच्याकडून. राजेश जवळकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. सह्याद्री पॅकर्स या संघाकडून पाचारण केले जाते फलंदाजीसाठी राजेश सरांना. बाहुबली या नावाने परिचित असणारे खेळाडू राजेश जवळकर मैदानामध्ये, परंतु खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पुरंदर पॅकर्स या संघाकडून आयुषच्या मार्फत. पुढचा चेंडू आयुषचा. पहिला चेंडू खेळून काढलाय. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू विनोद स्ट्राईक वरती पाहायला मिळतो आपल्याला खेळताना. यॉर्क स्वरूपाचा चेंडू पाहायचंय, अपील केली जाते, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. धाव फलकावरती धाव संख्या होती ती 29. नक्कीच फलंदाजी करत असताना पुरंदर फायटर या संघाने 49 धावा बनवल्या आहेत. 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सिंहगड पॅकर्स या संघासमोर. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 2 गोलंदाज मैदानामध्ये कहर करतायत. पुढचा चेंडू अजय सोपानसी. कुठेतरी एफर्ट कमी पडला. नक्कीच 4 धावा अडवू शकल्या असत्या संघासाठी, परंतु एफर्ट कुठेतरी कमी पडला आणि चेंडू जातो सीमा रेषेपार. येतोय चौकार. षटक समाप्तीचा इशारा येतो अंपायरचा. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 33. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे ती विजयासाठी.
12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज आलेत अकलक सर आपण पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. परंतु फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजेश जवळकर. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल सिंहगड पॅकर्सच्या संघाकडून आणि 12 चेंडू 17 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय तो पुरंदर फायटर या संघाकडून. पहिला चेंडू येतोय यॉर्क स्वरूपाचा. खूप सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धार स्वरूपाचा येतोय अकलक सरांचा. नक्कीच 11 चेंडू शिल्लक. 11 चेंडू 17 धावा. विजयाचं समीकरण कुठेतरी लांब जाताना पाहायला मिळते. नक्कीच दोन्ही संघांना संधी समान आहेत. खूप सुंदर गोलंदाजी करावी लागेल विजयासाठी पण फलंदाजी देखील तशीच करावी लागेल सिंहगड पॅकर्सला. पुढचा चेंडू खेळून काढलाय. पाहायचं किती धावा मिळतात. चेंडू जातोय का सीमारेषेपार. येतोय का चौकार आणि चेंडू गेला सीमारेषेपार. फलंदाजी जे होताना पाहायला मिळतोय. नक्कीच पहिला चेंडू खूप सुंदर पाहायला मिळाला परंतु त्यानंतर फलंदाज कमबॅक करतोय. चौकार खेचला जातोय. खूप सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला मिडऑफवरती आणि धावफलकावरती धावा लागतात त्या 37. विजयाचं अंतर कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते आपल्याला सिंहगड पॅकर्सच्या संघासाठी. 10 चेंडू 13 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचं किती धावा मिळतात. डिक्लेअर झोन मध्ये जातोय का चेंडू आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. किती धावा मिळतात. 2 धावा मिळतात. धाव संख्या वाढते 2 धावेने. किती धावा आहेत. एकच धाव असेल. धाव फलकावरती चेंजेस केले जाते. धाव फलकावरती धावा लागतात त्या. पुढचा चेंडू अकलक परंतु खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात राजेश जवळकर. पुढचा चेंडू देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. पायाचं झेल होतोय का आणि झेल सुटला. 2 धावांचा बोनस नक्कीच मिळतोय सिंहगड पॅकर्सच्या संघाला. नक्कीच आयुषकडून अपेक्षा होती झेलची परंतु झेल कुठेतरी सुटला जातोय. नक्कीच गोलंदाजीमध्ये खूप चांगला एफर्ट पाहायला मिळाला आयुषकडून परंतु क्षेत्ररक्षण करत असताना पुरंदर फायटर हा संघ कुठेतरी अडकळताना पाहायला मिळतोय. 5वा झेल असेल मला वाटतं या मॅच मधील. 5वा झेल धरणीला दान दिला जातोय. नक्कीच याचाच फायदा मिळतोय तो सिंहगड पॅकर्सच्या संघाला. पुढचा चेंडू कुठेतरी पडल्यानंतर उसळी कमी होतीये. निर्धार स्वरूपाचा येतोय. कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडून. उर्वरित काही चेंडूंचा शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या विजयासाठी 50. मॅच मध्ये उत्कंठा वाढली आहे. नक्कीच गोलंदाजामध्ये प्रेशर आलंय परंतु प्रेशर कुठेतरी जुगाडून फेकले जाते. गोलंदाज निर्धार स्वरूपाचा चेंडू येतोय. चांगली गोलंदाज कमबॅक केलं जाते. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 40. उर्वरित 6 चेंडू अंतिम षटक शिल्लक आहे. 6 चेंडू आणि धावा बनवायच्यात विजयासाठी. 6 चेंडू 10 धावा. नक्कीच दोन्ही संघासाठी बरोबरीचा सामना आहे. कोणता संघ विजय होतोय पाहायचंय. एक सामना दोन्ही संघ जिंकलेला आहेत. दुसरा सामना जिंकण्याची संधी दोन्ही संघांना समांतर आहे. आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहतोय आपण पहिल्या ओव्हरपासून खेळत असताना मैदानामध्ये विनोद आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राजेश जवळकर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती ठेवली जाते. सिद्धेश मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने सिद्धेशने. 6 चेंडू आणि
10 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. हिरो बनण्याची संधी आहे सिद्धेशला. तर पाहायचंय कोण बनते हिरो, बॅट्समन, बॅटर की बॉलर. दोन्ही संघांना समान संधी. 6 चेंडू 10 धावा. नक्कीच 6 चेंडू 2 षटकार, 1 षटकार 1 चौकार धावांची आवश्यकता आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश, लेफ्ट हँड गोलंदाज विनोद, ज्यांना आपण पहिल्या ओव्हर पासून मॅच मध्ये खेळताना पाहतोय. नक्कीच कुठेतरी अनुभव आहे त्यांच्याकडे. परंतु नवीन गोलंदाज सिद्धेश. पहिला चेंडू सिद्धेशचा. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पाहायचंय अंपायरचा इशारा काय येतोय, किती धावा मिळतात. 1च धाव मिळते. 5 चेंडू 9 धावा. नक्कीच चेंडू कुठेतरी फसला होता, परंतु मैदानामध्ये कुठेतरी मर्यादा आहेत आणि त्याचा फायदा मिळतोय. तो मर्यादा मैदानावरती आहेत, त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला मिळतोय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावा. कोण ठरणार विजयी. चित्तथरारक सामना आपण पाहतोय वाय प्रीमियर लीग 2025 मधील. सिंहगड पॅकर्स वर्सेस पुरंदर फायटर. पुढचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतो, फेकी केली जाते. पाहायचं की धाव मिळतात. 1च धाव मिळते. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज राजेश जवळकर. खूप सुंदर गोलंदाजी. नक्की 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 8 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल सिंहगड पॅकर्सच्या संघाकडून आणि 8 धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय तो पुरंदर फायटर संघाकडून. नक्कीच झेल सुटले होते, परंतु संधी समान दोन्ही संघांना पाहायला मिळते आपल्याला. कोणता संघ विजय होणार. पुढचा चेंडू आणि अंपायरचा इशारा काय येतोय पाहायचंय. वाईटचा इशारा येतोय. नक्कीच 1 धाव वाढतीये. 4 चेंडू 7 धावा. चार 7. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा इशारा येतोय. गोलंदाजाचा प्रयत्न नक्कीच आहे. ऑफ स्टंप बॉल चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी प्रयत्न फसतोय. 2 चेंडू 2 धावांचा बोनस नक्कीच मिळाला जातोय तो सिंहगड पॅकर्सच्या संघाला. 4 चेंडू आणि 6 धावा. मॅचचं समीकरण कुठेतरी जवळ आलंय सिंहगड पॅकर्सच्या संघासाठी. नक्कीच एका षटकाराची गरज आहे. नक्कीच क्षमता आहे बाहुबली यांच्याकडे, परंतु गोलंदाजीकडे तेवढी क्षमता. आणि हा बैठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय तो षटकार. सिंहगड पॅकर्स संघ सामना विजयी झालाय. आणि विजय संघाचे खूप खूप अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना पन्हाळा वर्सेस सह्याद्री. पन्हाळा हा संघ टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे.